नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पहा, आपण हातामध्ये का धागा बांधतो? लाल पिवळा कलावा हा आपला महादेवाच्या पिंडीवर ठेवायचा. त्यानंतर तो आपली मनातली इच्छा महादेवाला सांगायची आणि आपल्या मनगटावर बांधायचा. ह्याच्यामुळं काय होतं, ज्यावेळेस आपल्यावर अकाली मृत्यू येणार असतो तो येत नाही, आजार होत नाही, कुठलेही आपल्याला आजार होत नाही. आणि पहिले लोक हातावर जप करायचे, हाताच्या नाडीवर, आणि जप साधना असे सर्व करत होते. त्याच्यामुळं त्यांना आजार वगैरे काही होत नव्हते. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. आपण महादेवाच्या पिंडीवर तो लाल कलावा ठेवायचा आणि आपली इच्छा सांगायची. त्यानंतर तो कलावा आपल्या हातात बांधायचा. हातात बांधल्याच्या नंतर त्यामुळं काय होतं, महादेवाच्या पिंडीवर तो दोरा ठेवल्याने महादेवाचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि महादेवांची एक शक्ती आपल्यापाशी, ऊर्जा आपल्यापाशी राहते. त्याच्यामुळं आपल्यावर कोणतेही येणारे संकट येत नाही आणि आपली जी मनात इच्छा आहे ते महादेव लवकर पूर्ण करतात. पहा, जो माणूस कपाळाला गंध लावतो तो माणूस एकदम शांत असतो आणि तो म्हणजे जास्त असं चिडचिड वगैरे पण करणारा एखादा माणूस असेल तर त्याने पण कपाळाला जर गंध लावला, आपल्या जे वरच्या 2 कपाळाच्या आट्या जे पडतात त्याच्यामध्ये जर गंध लावला तर तो माणूस चिडचिडा करण्यापासून थांबतो, त्याला चिडचिड होत नाही. मुलं वगैरे असले तर मुलांना पण तुम्ही असा गंध लावू शकता. अष्टगंध लावा किंवा जो आपल्याकडं उपलब्ध असेल तो गंध लावा. ह्याच्यामुळे चिडचिडपणा हे एकदम शांत होऊन जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. पण जर तुळशीची माळ गळ्यात घातली तर आपलं आयुष्य वाढतं. तर तुळशीच्या माळेला पण खूप महत्त्व आहे. तर जे नॉनव्हेज वगैरे जर लोक खात नसतील त्यांनी अवश्य तुळशीची माळ घाला. ह्याच्यामुळं आपलं आयुष्य वाढतं आणि कुठलाही रोग आपल्याला होत नाही. ह्याच्यावर ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा आपल्याला आशीर्वाद लागतो. त्याच्यामुळे तुळशीची माळ पण जरूर तुम्ही घालू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.